तृष्णा त्याग म्हणजे धम्म. धम्मपदामध्ये भगवान बुद्ध म्हणतात, सर्वात अधिक लाभदायक गोष्ट म्हणजे आरोग्य आणि सर्वात मौल्यवान धन म्हणजे संतोष. या संतोष वृत्तीचा अर्थ दीनपणा किंवा परिस्थितीपुढील शरणागती हा नव्हे, कारण त्याचा अर्थ करणे बुद्धाच्या शिकवणुकीविरुद्ध आहे. निर्धन लोक धन्य होत असे बुद्धांनी कधीही म्हटलेले नाही. पीडिताने आपली परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करू नये असे बुद्धांनी कधीही सांगितलेले नाही. उलट ते ऐश्वर्याचे स्वागतच करतात. दीनपणे प्राप्त परिस्थितीत खितपत पडलेल्यांपेक्षा वीर्याने म्हणजे उत्साहपूर्वक प्रयासाने ती परिस्थिती बदलण्याचा तो उपदेश करतात. जेव्हा भगवान बुद्ध म्हणतात की संतोषाने सर्वश्रेष्ठ धन, संतोष हे सर्वश्रेष्ठ धन होय, तेव्हा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ एवढाच की माणसाने अमर्याद अशा लोभाच्या अधीन होऊ नये. भिक्खू रत्तपाल म्हणतो, माझ्यासमोर कित्येक श्रीमंत मनुष्य आहेत की ते मूर्खपणाने यदकिंचितही दान न करता केवळ धन जमविण्याच्या उद्योगात गर्क असतात. त्यांची तृष्णा कधीही शमत नाही. ज्या राजांची राज्य समुद्रापर्यंत पोहोचलेली असतात त्यांच्याकडे पाहावे तर ते आपले साम्राज्य समुद्रापलीकडे फैलवण्यासाठी सारखे धडपडत असतात. प्राप्त आहे त्यापेक्षा अधिक प्राप्त व्हावे अशी इच्छा करीत ते राजे आणि त्यांची प्रजा या पृथ्वीतलावर वरून नष्ट होते. पाहिजे होते ते मिळाले नाही या विचारातच त्यांचा देहत्यागही घडतो. कामभोगाचे पुरेपूर माप कोणाच्याच पदरात पडत नाही. महानिदान सुत्तात भगवान बुद्धांनी आनंदाला लोभ संयमनाची महती सांगितली आहे. तेथे ते म्हणतात, आनंद लाभाच्या इच्छेने तृष्णा निर्माण होते आणि जेव्हा त्या इच्छेची मालमत्ता मिळविण्याच्या इच्छेने पर्यावसन होते आणि जेव्हा ही स्वामित्वाची इच्छा मिळविलेल्या हातातून निसटून द्यायचे नाही असा चिवटपणा धारण करते, तेव्हा त्या इच्छेचे लोभात रूपांतर होते. लोभ अथवा अमर्याद धनसंग्रहाच्या इच्छेसंबंधी सतत सावध राहिले पाहिजे. ती तृष्णा किंवा हा लोभ अपेक्षाहार्य का समजायचा याचे कारण बुद्ध आनंदाला सांगतात. ते असे की पुष्कळच वाईट आणि दृष्ट गोष्टींचा त्याच्यापासून उद्भव होतो. मारामारी, घातपात, झगडे, वादप्रतिवाद, भांडण, निंदा, असत्य या सर्वांचे मूळ तृष्णा अथवा लोभ यात आहे. वर्गकलहाचे हे यथातथ्य विश्लेषण आहे, यात शंका नाही. म्हणून भगवान बुद्धांनी लोभ आणि तृष्णा आपल्या काबूत ठेवली पाहिजे या शिकवणुकीवर भर दिला. सर्व संस्कार अशाश्वत आहे असे मानणे म्हणजे धम्म. अनित्यतेच्या सिद्धांताला 3 पैलू आहेत. अनेक तत्वांनी बनलेल्या वस्तू अनित्य आहेत. व्यक्तिगत रूपाने प्राणी अनित्य आहेत. प्रतीत समुत्पन्न वस्तूचे आत्मतत्व अनित्य आहे. अनेक तत्वे मिळून बनविलेल्या वस्तूची अनियतता, बोधतत्वेता, असंग याने चांगल्या प्रकारे स्पष्ट केले आहे. असंग म्हणतो, सर्व वस्तू या हेतू आणि प्रत्यय यामुळे उत्पन्न होतात. त्यांना त्यांचे असे अगदी स्वतंत्र अस्तित्व नसते. हेतू प्रत्ययाचा उच्छेद झाला की वस्तूचे अस्तित्व ठरत नाही. सजीव प्राण्याचे शरीर म्हणजे पृथ्वी, आप, तेज आणि वायू या 4 महाभूतांचा परिणाम होय आणि या 4 भूतांचे पृथक्करण झाले की हा प्राणी म्हणून उरत नाही. अनेक तत्वे मिळून झालेली वस्तू अनित्य आहे या वचनाचा अभिप्राय वरील प्रकारचा आहे. सजीव प्राण्याच्या अनित्यतेचे वर्णन तो नाही, तो होत आहे. बीइंग इज बिकमिंग.
या शब्दात करता येईल. या अर्थाने पाहिले असता जो प्राणी भूतकाळ जीवन व्यतीत करत होता तोच प्राणी वर्तमान काळ असू शकत नाही आणि तोच प्राणी भविष्यकाळ असू शकत नाही. भविष्यकाळी जो प्राणी असेल तो पूर्वी नव्हता आणि तोच आजही नाही. वर्तमानकाळी जो प्राणी आहे तोच पूर्वी नव्हता आणि तो पुढेही तोच असणार नाही. थोडक्यात सांगायचे म्हणजे मनुष्य प्राणी हा परिवर्तनशील आहे आणि संवर्धनशील आहे. आपल्या जीवनाच्या कोणत्याही 2 क्षणी तोच असू शकत नाही. अनित्यतेच्या सिद्धांताचा 3रा पैलू सामान्य माणसाला समजायला कठीण आहे. प्रत्येक सजीव प्राणी केव्हा ना केव्हा तरी मरणार हे समजायला सोपे आहे, परंतु तो जिवंत असताना सारखा बदलत आहे किंवा बनत आहे हे समजावयास कठीण आहे. हे परिवर्तन कसे शक्य आहे याला भगवान बुद्धांचे उत्तर असे: सर्वच अनित्य असल्यामुळे हे शक्य आहे. याच विचारसरणीतून पुढे शून्यवादाचा उदय झाला. बौद्ध शून्यवाद म्हणजे पूर्णपणे अनास्तित्ववाद नव्हे. त्याचा अर्थ एवढाच की या ऐहिक जगात प्रत्येक परिवर्तन चालू आहे. बौद्ध शून्यवाद म्हणजे पूर्णपणे अनास्तित्ववाद नव्हे. त्याचा अर्थ एवढाच की या ऐहिक जगात प्रत्येक क्षणी परिवर्तन चालू आहे. शून्यतेमुळेच सर्व अस्तित्व शक्य होते ही गोष्ट फार थोड्याच्या लक्षात येते. शून्यतेशिवाय काहीही शक्य झाले नसते. सर्व वस्तूच्या स्वभावाच्या अनित्यतेवरच इतर दुसऱ्या वस्तूचे अस्तित्व अवलंबून आहे. जर वस्तू सतत परिवर्तनशील नसत्या, नित्य व अपरिवर्तनशील असत्या तर एका प्रकारापासून दुसऱ्या प्रकारात जीवनाचे ते उत्क्रमण आणि सजीव वस्तूची जो विकास चालला आहे त्याला विराम मिळाला असता. जर मनुष्य प्राणी मरणाधीन अथवा परिवर्तनशील नसता आणि एका स्थितीत तसा राहिला असता तर काय परिणाम झाला असता? असे झाले तर मानवजातीची प्रगती खुंटली असती. शून्य म्हणजे अभाव असे मानले असते तर मोठीच अनवस्था उद्भवली असती, परंतु तसे मानलेले नाही. शून्य हा एक बिंदू समान पदार्थ असून त्याला आशय आहे, परंतु त्याला लांबी रुंदी नाही. भगवान बुद्धांचा उपदेश असा की सर्व वस्तू अनित्य आहेत. भगवान बुद्धाच्या या सिद्धांतापासून बोध काय घ्यायचा आहे हा अति महत्त्वाचा प्रश्न आहे. या अनित्यतेच्या सिद्धांतापासून असा बोध घ्यायचा आहे की कोणत्याही वस्तूसंबंधी आसक्ती राखू नका. लोकांनी मालमत्ता, मित्र इत्यादी संबंधी अनासक्ती अभ्यास करण्यासाठीच भगवान बुद्धांनी म्हटले की सर्व वस्तू अनित्य आहेत. कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे हे मानणे म्हणजे धम्म. या पार्थिव जगात एक प्रकारची सुव्यवस्था आहे. खालील घटनांनी ती सिद्ध होते. आकाशातील ग्रहगोलाच्या चलनवलनात गतीत एक प्रकारची सुव्यवस्था आहे. ऋतुचक्रामध्ये सुव्यवस्था आहे. काही विशिष्ट व्यवस्थानुसार बीजाचे वृक्ष होतात, वृक्षापासून फळ उत्पन्न होते आणि फळांपासून परत बीज निर्माण होते. बौद्ध परिभाषेत या व्यवस्थेला नियम म्हणतात. एकामागून एक सुव्यवस्थित निर्मिती दर्शविणाऱ्या नियमांना ऋती नियम, बीज नियम असे संबोधितात. समाजामध्ये याच प्रकारचा नैतिक क्रम आहे. तो कसा उत्पन्न होतो, कसा राखला जातो? जे ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांना या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण नाही. त्यांचे उत्तर सरळ आहे. ते म्हणतात संसाराचा नैतिक क्रम हा ईश्वराच्या इच्छेचा परिणाम आहे. ईश्वराने संस्कार निर्माण केला आणि ईश्वर हाच या संसाराचा कर्ता धर्ता आणि तोच भौतिक आणि नैतिक नियमांचा कर्ता आहे.
त्याच्यामध्ये नैतिक नियम माणसाच्या भल्यासाठी असतात, कारण ते ईश्वरी आज्ञास्वरूप आहेत. आपल्या निर्मात्या ईश्वराची आज्ञा पाळणे त्यांना क्रमप्राप्त आहे आणि ईश्वराच्या आज्ञेच्या परिपालनाने हा नैतिक क्रम चालू राहतो. जे नैतिक व्यवस्था ही ईश्वरी इच्छा परिणाम आहे असे मानतात त्याचे विचार वरीलप्रमाणे असतात. ही व्याख्या मुळीच समाधानकारक नाही, कारण ईश्वर हा नैतिक नियमांचा जनक असेल, या नैतिक नियमांचा आरंभ आणि अंत तोच असेल आणि माणसाला ईश्वराची आज्ञा पाळण्यापासून सुटका नसेल तर या संसारात इतकी नैतिक अव्यवस्था का आढळते? या ईश्वरी नियमांच्या मागे असा कोणता अधिकार आहे? ईश्वरी नियमांचा व्यक्तीवर काय अधिकार आहे? संयुक्तिक प्रश्न आहेत, परंतु जे लोक नैतिक व्यवस्था ही ईश्वरी इच्छेचा परिणाम आहे असे मानतात त्यांच्याजवळ या प्रश्नांना उत्तर नाही. ही अडचण दूर करण्यासाठी हा सिद्धांत थोडा बदलला गेला आहे. असे म्हटले जाते की परमेश्वराच्या आज्ञेनेच सृष्टी निर्माण झाली. हेही सत्य आहे की या सर्व विश्वाने परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे व मार्गदर्शनाप्रमाणेच आपल्या कार्यात आरंभ केला. हेही खरे आहे की त्याने त्या सर्व विश्वाला एकदाच कायमची गती, शक्ती आणि तीच त्या विश्वाच्या सर्व क्रियाशीलतेचे मूळ आहे. परंतु या उपरांत ईश्वराने सृष्टीला प्रारंभी जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमानुसार कार्य करण्याचे स्वातंत्र्य बहाल केले आहे. म्हणूनच नैतिक व्यवस्था ईश्वरी इच्छेनुसार घडत नसेल तर तो दोष सृष्टीचा, प्रकृतीचा आहे, ईश्वराचा नाही. सिद्धांतात असा बदल करूनही वरील अडचण सोडविली जात नाही. या सिद्धांतातील बदलामुळे ईश्वरावर जबाबदारी नैतिक व्यवस्थेची फक्त पडत नाही, परंतु प्रश्न उरतोच की ईश्वराने आपल्या नियमाचे परिपालन करण्याचे सृष्टीवर, प्रकृतीवर का सोपवावे? असल्या गैरहजर ईश्वराचा उपयोग काय? सृष्टीत नैतिक क्रम कसा राखला जातो या प्रश्नाला भगवान बुद्धांनी दिलेले उत्तर अगदी भिन्न आहे. तथागतांचे उत्तर सोपे आहे. ते असे की नैतिक व्यवस्था ही ईश्वर सांभाळत नसून ती म्हणजे कर्म नियमाप्रमाणे सांभाळली जाते. सृष्टीची नैतिक व्यवस्था चांगली असेल अथवा वाईट असेल, परंतु भगवान बुद्धाच्या मते ती माणसावर सोपवलेली आहे, इतर कोणावरती नाही. कर्म म्हणजे मनुष्याकडून केले जाते ते कार्य आणि विपाक म्हणजे त्याचा परिणाम. जर नैतिक व्यवस्था वाईट असेल तर त्याचे कारण मनुष्य कुशल कर्म करतो हे आहे, अकुशल कर्म करतो हे आहे. नैतिक व्यवस्था वाईट असेल तर त्याचे कारण मनुष्य अकुशल कर्म करतो हे आहे. नैतिक व्यवस्था चांगली असेल तर त्याचा अर्थ इतकाच की मनुष्य कुशल कर्म, सत्कर्म करत आहे. भगवान बुद्ध हे केवळ कर्मासंबंधीच बोलत नाहीत. ते ज्यांना कर्मनियम म्हणून ओळखतात त्या कर्माच्या नियमाचेही विवेचन करतात. कर्मनियमाचा बुद्धप्रणीत अभिप्राय असा की ज्याप्रमाणे दिवसामागून रात्र येते त्याचप्रमाणे कर्मामागून त्याचा परिणाम येतो. हा एक नियम आहे. कुशल कर्मापासून होणारा लाभ प्रत्येक कुशल कर्म करणाऱ्याला मिळतो आणि अकुशल कर्माचा परिणाम कुणालाही टाळता येत नाही. म्हणून भगवान बुद्धांचा उपदेश असा की असे कुशल कर्म करा म्हणजे मानवतेचा चांगल्या नैतिक व्यवस्थेचा लाभ होईल, कारण कुशल कर्मानेच नैतिक व्यवस्था राखली जाते. अकुशल कर्म करू नका, कारण त्यामुळे नैतिक व्यवस्थेची हानी होते आणि मानवता दुःखी होते. हे शक्य आहे की कर्म आणि कर्मांचा होणारा परिणाम या दोहोंमध्ये काही कालांतर असते असे बहुधा घडते. या दृष्टीने कर्माचे 3 विभाग करता येतात. पहिले दिठ्ठ धम्म वेदनीय कर्म, तात्काळ फल देणारे कर्म.
दुसरे उपज वेदनीय कर्म, ज्याचा परिणाम फार कालांतराने होतो ते कर्म. तिसरे अपरिय वेदनीय कर्म, म्हणजे अनिश्चित काळाने फळ देणारे कर्म. कर्म हे कधीकधी अहोसी कर्म होऊ शकते, म्हणजे त्याचा काहीच परिणाम होत नाही. अहोसी कर्मामध्ये ज्या कर्माचा त्यांच्या अंगच्या दुर्बलतेमुळे विकाप अथवा परिणाम होत नाही, किंवा जी कर्म अन्य सबळ कर्मामुळे वाद होतात त्याचा समावेश होतो. या सर्व गोष्टी विचारात घेऊन भगवान बुद्धांच्या कर्माचा नियम अनिवार्य आहे. या सिद्धांताला बाधा येत नाही. कर्माचा विपाक फक्त कर्त्याला भोगावा लागतो आणि याशिवाय दुसरा त्यात काहीच आशय नाही. एवढेच काही कर्म सिद्धांत अभिप्रेत नाही, एवढ्यातच त्यात अभिप्राय आहे असे मानणे चूक आहे. कधीकधी एकाच्या कर्माचा त्याच्याऐवजी दुसऱ्यालाच परिणाम भोगावा लागतो. तथापि हे सर्व कर्म नियमाचेच परिणाम आहेत, कारण तोच कर्मनियम नैतिक व्यवस्था सांभाळतो किंवा मोडतो. व्यक्ती येतात जातात, पण विश्वाची नैतिक व्यवस्था कायम राहते आणि त्याचप्रमाणेच ही व्यवस्था बनविणारा कर्मनियमही अपरित्यक्त राहतो. याच कारणास्तव भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये अन्य धर्मात ईश्वराला जे स्थान दिले आहे ते नीतीला प्राप्त झालेले आहे. यास्तव विश्वातील नैतिक व्यवस्था कशी राखली जाते याला भगवान बुद्धांनी दिलेले उत्तर इतके सरळ आणि निर्विवाद आहे. असे असूनही या उत्तराला खरा अर्थ क्वचितच समजावून घेतला जातो. प्राय जवळजवळ नेहमीच त्याचा चुकीचा अर्थ लावला जातो, चुकीचा सांगितलेला जातो अथवा त्याची चुकीची व्याख्या केली जाते. नैतिक व्यवस्था कशी राखली जाते या प्रश्नाला उत्तर म्हणूनच भगवान बुद्धांनी कार्यसिद्धांत मांडला. या सत्याचे फारच थोड्यांना जाणीव असते. तथापि कर्म सिद्धांत मांडण्यात बुद्धांचा हाच हेतू होता. कर्म नियमांचा संबंध केवळ सर्वसाधारण नैतिक व्यवस्थेशी आहे, व्यक्तीच्या सद्भाग्याशी किंवा दुर्भाग्याशी त्याचा संबंध नाही. त्याचे प्रयोजन विश्वातील नैतिक व्यवस्था राखणे आहे. या कारणास्तव कर्मनियम हा धम्माचा एक प्रमुख अंग आहे. भाग 4. अधम्म म्हणजे काय? दैवी चमत्कृतीवरती विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म. जेव्हा जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा ती कशी घडली त्याचे कारण काय आहे हे जाणण्याची मनुष्यमात्राला आवश्यकता वाटते. कधीकधी कारण व कार्य हे एकमेकांशी इतके जवळजवळ असतात की कार्याच्या कारणाचा पत्ता लागणे अवघड नसते. परंतु कधीकधी कार्य म्हणजेच परिणाम हे कारणापासून इतके दूर असते की तेथे कार्यकारणाचा शोध लागत नाही. ढोबळ दृष्टीने पाहता असे वाटते की या परिणामाला कारणच नाही. तेव्हा असा प्रश्न उत्पन्न होतो की ही घटना घडली कशी? अशा वेळी सर्वसामान्य उत्तर असे असते की ही घटना काहीतरी दैवी कारणाने म्हणजे चमत्काराने घडली असावी. भगवान बुद्धाच्या पूर्वजांनी या प्रश्नाचे विविध प्रकारचे उत्तर दिलेले आहेत. पकुद कच्छान या प्रत्येक घटनेला कारण असल्याचे मानित नसे. तो म्हणत असे, घटना कारणविना स्वतंत्रपणे घडत असतात. मखली घोषाल मानित असे की घटनेला कारण असले पाहिजे, परंतु तो असा प्रचार करत असे की ते कारण मानवी शक्तीबरोबर कुठेतरी प्रकृती, अनिवार्य आवश्यकता, वास्तू, जातातील अंतर्गत नियम, पूर्वनियोजित दैव अशंख्यासारख्या गोष्टीत शोधले पाहिजे. भगवान बुद्धांनी अशा सिद्धांताचे खंडन केले.
त्यांचे म्हणणे असे की प्रत्येक घटनेला कारण असते. एवढेच नव्हे तर प्रत्येक कारण हेही मानवी अथवा प्राकृतिक कारणांचा परिणाम आहे. काळ, प्रकृती, अनिवार्य आवश्यकता इत्यादींना कोणत्याही घटनेचे कारण मानणे याला त्यांचा विरोध होता. जर काळ, प्रकृती, अनिवार्य आणि आवश्यकता हीच फक्त घटनेची एकमात्र कारणे असतील तर मग आमची स्थिती काय? मनुष्य हा काळ, प्रकृती, आकस्मिकता, ईश्वर, दैव, अनिवार्य आवश्यकता यांच्या हातातील एक बाहुले आहे काय? जर मनुष्य स्वतंत्र नाही तर माणसाच्या अस्तित्वाचे प्रयोजन काय? तो जर दैवी चमत्कार कृतीवर विश्वास ठेवू लागला तर त्याच्या बुद्धीचा उपयोग काय? जर मनुष्य स्वतंत्र असेल तर प्रत्येक घटनेला मानवी प्राकृतिक कारण असणे म्हणजे कोणत्याही घटनेचा दैवी चमत्कृतीत उगम असणे शक्य नाही. कदाचित हे संभवनीय आहे की घटनेचे वास्तविक कारण सापडत नसेल, परंतु जर तो बुद्धिमान असेल तर कधीतरी एके दिवशी ते त्याला सापडल्याशिवाय राहणार नाही. दैवी चमत्कृतिकवादाचे खंडन करण्यात भगवान बुद्धांचे 3 हेतू होते. त्यांचा पहिला हेतू माणसाला बुद्धिवादी बनवणे. त्यांचा दुसरा हेतू माणसाला स्वतंत्रतापूर्वक सत्याचा शोध लावण्यासाठी सिद्ध करणे. त्यांचा तिसरा हेतू ज्या भ्रामक समजुती माणसाची शोध करण्याची प्रवृत्ती मारतात त्याचे उगमस्थानच नष्ट करणे. यालाच बुद्ध धम्माचा कम्म सिद्धांत अथवा हेतुवाद म्हणतात. हा हेतुवाद बुद्ध धम्माचा मुख्य सिद्धांत आहे. तो बुद्धिवाद शिकवितो आणि बुद्ध धम्म बुद्धवादापेक्षा वेगळा नाही. याच कारणास्तव दैवी चमत्कृतीची पूजा अधम्म मानली जाते. जय भीम. नमो बुद्धाय.